नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेला अधिनियम जे ऍक्ट म्हणजेच बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 यातील प्रकरण 3 बाल न्याय मंडळ पाहणार आहोत. ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 म्हणजेच जे ऍक्ट 2015 यामधील प्रकरण 3 आहे बाल न्याय मंडळ. कलम 4 ते कलम 9 हे प्रकरण 3 अंतर्गत येतात. जे ऍक्ट मधील कलम 4 आहे बाल न्याय मंडळ, ज्याला इंग्लिश मध्ये ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड असे म्हटलं जातं. शॉर्ट मध्ये त्याला आपण JJB म्हणूयात, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड. ठीक आहे. कलम 4 नुसार बाल न्याय मंडळ स्थापन केला जातो. जे ऍक्टच्या कलम 4 नुसार बाल न्याय मंडळ स्थापन केला जातो. बाल न्याय मंडळ स्थापन करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर राज्य शासन. बाल न्याय मंडळ राज्य शासन स्थापन करतो. राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात या अधिनियमान्वये कायद्याशी संघर्ष करत असलेल्या बालकांच्या संबंधात मंडळांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यांना नेमून दिलेली किंवा त्यांच्यावरती लादलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी एक किंवा अधिक बाल न्याय मंडळ स्थापन करू शकेल. समजलं? प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक बाल न्याय मंडळ स्थापन करता येतात. याचा अधिकार कोणाला आहे? तर अशा प्रकारे बाल न्याय मंडळ स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा आहे. कलम 4 च्या पोटकलम 2 मध्ये बाल न्याय मंडळाची रचना देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार हा जो बाल न्याय मंडळ आहे तो त्रिसदस्यीय असेल, म्हणजेच यामध्ये 3 सदस्य असतील. तर पाहूयात कोणते सदस्य असतील ते. तर 3 वर्षांचा अनुभव असलेला महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि 2 सामाजिक कार्यकर्ते. समजली रचना? 3 वर्षांचा अनुभव असलेला एक महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि 2 सामाजिक कार्यकर्ते. आणि हे जे 2 सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यापैकी एक सदस्य महिला असणे आवश्यक आहे. 2 सामाजिक कार्यकर्त्यांपैकी किमान एक सदस्य महिला असणे आवश्यक आहे. आणि या तिघांचेच म्हणजे न्यायदंडाधिकारी आणि 2 सामाजिक कार्यकर्ते या तिघांचे मिळून एक न्यायपीठ तयार होईल. नंतर कलम 4 च्या पोटकलम 3 मध्ये मंडळाच्या सदस्यांची पात्रता देण्यात आलेली आहे. तर पाहूया काय पात्रता देण्यात आलेली आहे. मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते, ही जी पात्रता आहे ती सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आहे. काय पात्रता देण्यात आली आहे पहा. मुलांच्या संबंधातील आरोग्य, शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रम म्हणजे बाल आरोग्य, बाल शिक्षण किंवा बाल कल्याण कार्यक्रमामध्ये किमान 7 वर्ष प्रत्यक्ष सहभाग असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बालमानसशास्त्र, मानसोपचार, समाजशास्त्र किंवा कायदा यामध्ये पदवी असणे आवश्यक आहे. समजलं? मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी काय पात्रता देण्यात आलेली आहे? तर बाल आरोग्य, बाल शिक्षण किंवा बाल कल्याण कार्यक्रमामध्ये 7 वर्षांचा सक्रिय सहभाग असावा आणि बालमानसशास्त्र किंवा मानसोपचार किंवा समाजशास्त्र किंवा कायदा यामध्ये ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी त्यांनी घेतलेली असावी. नंतर कलम 4 च्या पोटकलम 4 मध्ये मंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेसंबंधित तरतूद आहे. मंडळाचा सदस्य म्हणून निवड होणाऱ्या व्यक्तीने जर मानवी किंवा बाल हक्काचे उल्लंघन केल्याचे आढळले असेल तर किंवा त्या व्यक्तीवर नैतिक अधपतनाचा अंतर्भाव असलेले कृत्य केल्याचे आरोप असेल किंवा अशा आरोपातून त्याचे संपूर्ण निर्दोष मुक्तता झाली नसेल किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासनाद्वारे अंगीकृत संस्था किंवा महामंडळातून त्याला काढून टाकण्यात आलेले असेल किंवा त्याच्या सेवेतून निलंबित केले असेल तर किंवा बालकाशी दुर्व्यवहार करून त्यांचा गैरवापर केला असेल किंवा त्यांचा अयोग्य वापर केला असेल, जसे की बालकामगार म्हणून त्यांच्याकडून काम करून घेतले असेल किंवा कामावरती ठेवलेले असेल किंवा अन्य प्रकारे त्यांनी मानवी हक्काचे उल्लंघन केलेले असेल, असे आढळून आल्यास अशी व्यक्ती मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्ती होण्यास अपात्र ठरेल. ठीक आहे. नंतर कलम 4 च्या पोटकलम 7 मध्ये मंडळाच्या जे सभासद आहेत त्यांचं सदस्यत्व रद्द होण्यासंबंधित काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. ते काय आहेत पहा. या अधिनियमान्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्यास
किंवा कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय मंडळाच्या बैठकांना सतत 3 महिन्यापर्यंत गैरहजर राहिल्यास किंवा एका वर्षभरात किमान तीन चतुर्थांश बैठकांना हजर राहण्यास असमर्थ असल्यास त्यांचे जे सदस्यत्व आहे ते काय होईल? रद्द होईल. नंतर पुढचा कलम पाहूया. कलम 5, चौकशीच्या दरम्यान व्याख्येनुसार बालक राहणार नाही अशा व्यक्तीचे स्थान. समजा एखाद्या व्यक्तीची चौकशी चालू आहे आणि अशा चौकशी दरम्यान त्या व्यक्तीने त्याच्या वयाची 18 वर्ष कंप्लीट केलेली आहे. मग अशा व्यक्तीला कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे? याचं उत्तर जे ऍक्ट मधील कलम 5 मध्ये देण्यात आलेलं आहे. मग काय तरतूद आहे पहा कलम 5 मध्ये. ज्या बालकाबाबत चौकशी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे अशा व्यक्तीने चौकशीच्या काळातच वयाची 18 वर्ष पूर्ण केली तर मंडळामार्फत सुरू असणारी चौकशी पूर्ण केली जाईल आणि सदर व्यक्ती बालक असती तर त्याबाबत जसे आदेश दिले गेले असते तसेच आदेश मंडळाकडून दिले जातील. म्हणजे चौकशी चालू असताना जरी त्या व्यक्तीने त्याच्या वयाची 18 वर्ष जरी कंप्लीट केले असले तरी मंडळामार्फतच त्याची चौकशी पुढे कंटिन्यू केली जाईल आणि सदरची व्यक्ती जर बालक असती तर म्हणजेच तिने अजूनही जर 18 वर्ष पूर्ण केले नसते तर त्याबाबत जसा आदेश दिला गेला असता तसाच आदेश मंडळाकडून दिला जाईल. ठीक आहे. नंतर पहा कलम 6. कलम 6 मध्ये काय तरतूद आहे? 18 वर्षांपेक्षा कमी वय असताना एखाद्या व्यक्तीने अपराध केला असल्यास सदर व्यक्तीचे स्थान. एखाद्या व्यक्तीने वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याने 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी पकडले गेल्यास सदर व्यक्तीस या कलमातील तरतुदीनुसार चौकशीच्या कारवाईत बालकच समजले जाईल. समजा एखादी व्यक्ती 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एखादा अपराध करते, म्हणजेच बालक असताना एखादा अपराध करते आणि जेव्हा त्याला पकडलं जातं तेव्हा त्याने त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असतात, म्हणजे तो बालक राहिलेला नाहीये. मग अशा व्यक्तीला कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे? बालक म्हणून ट्रीट करायचं का प्रौढ व्यक्ती म्हणून ट्रीट करायचं? याचं उत्तर कलम 6 मध्ये देण्यात आलेलं आहे. मग कलम 6 काय म्हणतो? एखाद्या व्यक्तीने त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर एखादा अपराध केला असेल आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पकडण्यात आलं असेल तरी सुद्धा अशा व्यक्तीला चौकशीच्या कार्यवाहीत बालकच समजले जाईल. ठीक आहे. आणि चौकशी दरम्यान सुद्धा त्याला सुरक्षागृहातच ठेवले जाईल आणि त्याने अपराध बालक असताना केलेला आहे, म्हणजेच 18 वर्ष पूर्ण झाली नव्हती तेव्हा केलेला आहे, म्हणून त्याच्यावरती जी कार्यवाही आहे ते जे ऍक्ट नुसारच केली जाईल. ठीक आहे. समजलं? कलम 6. ठीक आहे. पाहूया पुढचा कलम. कलम 7, मंडळाची कार्यपद्धती म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डची कार्यपद्धती. तर पहा पोटकलम 1 मध्ये काय म्हटलंय? मंडळाची कार्यवाही करताना आणि बैठकांच्या वेळी बालकावर दडपण येणार नाही अशा रीतीने खेळीमेळीचे वातावरणात व नियमित न्यायालयाच्या कामकाजाप्रमाणे जाणवणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. ज्यावेळी मंडळाची कार्यवाही सुरू नसेल त्यावेळी कायद्याविरुद्ध गेलेल्या बालकाला मंडळाच्या सभासदासमक्ष हजर करता येईल. कोणत्याही सभासदाच्या गैरहजेरीत मंडळाचे कामकाज करता येईल आणि केवळ मंडळाचा कोणी सदस्य कार्यवाहीच्या कोणत्याही पायरीवर हजर नव्हता या कारणाने मंडळाचे निर्णय अवैध ठरणार नाहीत. मात्र प्रकरणाच्या अंतिम निपटाऱ्यावेळी किंवा कलम 18च्या पोटकलम 3 अन्वये आदेश देताना मुख्य न्यायाधीशासह किमान 2 सदस्य हजर असणे आवश्यक आहे. प्रकरणाच्या अंतिम निपटाऱ्यावेळी म्हणजे फायनल डिसिजन देताना मुख्य न्यायाधीश आणि दोन्ही सदस्य प्रेझेंट असणे आवश्यक आहे. आणि कलम 18च्या पोटकलम 3 अन्वये आदेश देताना सुद्धा मुख्य न्यायाधीशासह दोन्ही सदस्य हजर असणे आवश्यक आहे. मग या कलम 18च्या पोटकलम 3 अन्वये कोणता आदेश दिला जातो? तर जेव्हा एखाद्या वयाची 16 वर्ष पूर्ण केलेल्या बालकाच्या हातून एखादा हिनियस ऑफेन्स घडतो. हिनियस ऑफेन्स म्हणजे निर्घृण अपराध. जेव्हा वयाची 16 वर्ष पूर्ण केलेल्या बालकाच्या हातून एखादा निर्घृण अपराध घडतो, जसे की याचा ट्रेंडिंग एक्झाम्पल जर पाहिला तर पुण्यात झालेल्या पोर्शे रेस कार ऍक्सिडेंटचा जो प्रकरण आहे तो याच प्रकारचा आहे. ठीक आहे. अशा सिच्युएशन मध्ये
बाल न्याय मंडळाने त्या बालकाची प्राथमिक पडताळणी किंवा प्राथमिक चौकशी करायची आहे. प्राथमिक पडताळणी. प्राथमिक पडताळणी किंवा प्राथमिक चौकशी करायची म्हणजे काय, तर त्या बालकाची मानसिक स्थिती काय आहे, त्याची शारीरिक क्षमता काय आहे, जो अपराध त्याने केला आहे किंवा जे कृत्य त्याने केलेलं आहे त्याच्या दुष्परिणामांबाबत त्याला कितपत जाणीव आहे, याची चौकशी म्हणजे प्राथमिक चौकशी किंवा प्राथमिक पडताळणी करणे. ही कोणत्या कलमानुसार केली जाते, तर या अधिनियमाच्या कलम 15 नुसार केली जाते. आणि अशा पद्धतीची प्राथमिक चौकशी किंवा प्राथमिक पडताळणी केल्यानंतर बाल न्याय मंडळाने डिसाईड करायचं आहे की हे प्रकरण आपण स्वतः हँडल करायचं आहे की बाल न्यायालयाला हँडओव्हर करायचं आहे. बाल न्यायालय. आणि हा जो डिसिजन आहे, हा डिसिजन कोणत्या कलमानुसार ते घेतात, तर इथे सांगितलेला हा कलम 18चा पोटकलम 3 नुसार हा डिसिजन घेतला जातो. आणि हा डिसिजन घेत असताना मुख्य न्यायाधीशासह किमान 2 सदस्य हजर असणे आवश्यक आहे, असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. नंतर पाहूया पुढचा कलम, कलम 8, मंडळाची कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या. जिल्ह्यातील गठीत केलेल्या मंडळास त्या जिल्ह्यात या अधिनियमानुसार कायद्याविरुद्ध गेलेल्या बालकांच्या संबंधात केल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्यवाहीचे सर्व अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. जेव्हा बालकाच्या हातून एखादा अपराध घडतो, त्या बालकाविरुद्ध कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार कोणाचे असतील, तर त्या जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या बाल न्याय मंडळाचे असतील. ठीक आहे. आणि बाल न्याय मंडळानंतर असे अधिकार कोणाला असेल, तर ते आहे उच्च न्यायालय आणि बाल न्यायालय. ठीक आहे. नंतर पुढे कलम 8च्या पोटकलम 3 मध्ये मंडळाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पाहूया मंडळाची काय कर्तव्य आहेत. तर कार्यवाहीच्या प्रत्येक पायरीवर बालक, माता पिता आणि पालक यांचा जाणीवपूर्वक सहभाग असल्याची त्यांनी खात्री करणे आवश्यक आहे. तसेच बालकास ताब्यात घेणे, चौकशी करणे, संगोपन करणे म्हणजे सर्व कायदेशीर कार्यवाही करताना बालकाचे सर्व हक्क हे अबाधित राहतील याची खात्री करणे. नंतर पुढे आहे कायदेविषयक सेवा संस्थांमधून बालकाला आवश्यक कायदेविषयक सहाय्य मिळेल याची खात्री करणे. कारवाईसाठी वापरण्यात येणारी भाषा बालकाला अवगत नसल्यास दुभाषी किंवा अनुवादक उपलब्ध करून देणे. परिवीक्षा अधिकाऱ्यास किंवा बालकल्याण अधिकाऱ्यास बालकाच्या प्रकरणात सामाजिक चौकशी करून बालकास मंडळासमक्ष सर्वप्रथम हजर केले गेले त्या दिवसापासून 15 दिवसाच्या आत कोणत्या परिस्थितीत अपराध घडला याबाबत खात्री करणारा सामाजिक चौकशी अहवाल सादर करण्याबाबत आदेश देणे. म्हणजे जेव्हा बालकाला मंडळासमोर सर्वप्रथम हजर करण्यात आले होते त्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत अपराध कोणत्या परिस्थितीत घडला याची खात्री करणारा एक सामाजिक चौकशी अहवाल सादर करण्याबाबत परिवीक्षण अधिकारी किंवा बालकल्याण अधिकाऱ्याला आदेश देणे. ठीक आहे. नंतर कायद्याविरोधात गेल्याचा संशय असलेल्या बालकास कोणत्याही पायरीवर जर देखभाल किंवा संरक्षणाची आवश्यकता असल्यास सदर प्रकरण बाल कल्याण समितीकडे हस्तांतरित करणे. कायद्याविरुद्ध गेलेल्या बालकाच्या संगोपन आणि देखभालीसाठी सुयोग्य व्यक्तीबाबत चौकशी करून सदर व्यक्तीचे नाव जाहीर करणे. कायद्याविरुद्ध गेलेल्या बालकासाठी निवासी व्यवस्था असलेल्या संस्थेत महिन्यातून किमान एकदा भेट देणे. तेथील व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना अंतर्भूत असलेला अहवाल जिल्हा बाल संरक्षण केंद्रास किंवा राज्य शासनास सादर करणे. प्रौढांसाठी असलेल्या कारागृहांना नियमितपणे भेट देऊन तेथे कोणी बालक आढळल्यास त्या बालकास निरीक्षण गृहात तातडीने स्थानांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे. आणि नियमानुसार ठरवून दिलेली इतर कर्तव्य. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली माहिती डिस्कस केलेली आहे. तुम्हाला जर हा अधिनियम डिटेलमध्ये अभ्यासायचा असेल तर त्यासाठी रेफरन्स बुक आहे प्राईम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायदे. जे ऍक्टच्या जनरल इंट्रोडक्शन वरती आपला आणखीन एक व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. एकदा तो व्हिडिओ नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करणाऱ्या
आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.